बॉक्स ऑफिसवर सध्या छावा चित्रपट धुमाकूळ घालतोय. अगदी ट्रेलर पासूनच चर्चेमध्ये असलेला हा चित्रपट आजही प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन आवर्जून बघतोय. या चित्रपटाबद्दलची प्रत्येक गोष्ट छान असली तरी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचं काम अनेकांना खटकलंय. त्यामुळे ती ट्रोल झाली. रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय, पण रश्मिकाला तिच्या भाषेच्या लहेजामुळे क्रिटिसिझम पत्करावं लागलं. अभिनेत्री सई देवधर हिने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये रश्मिकाच्या कामाबद्दल मत मांडलंय. या मुलाखतीमध्ये सई म्हणाली, मी प्रामाणिकपणे सांगते, रश्मिकाने परफॉर्मन्स सुंदर दिलाय. ती दिसतेय सुद्धा छान, पण तिच्या बोलण्यामध्ये दाक्षिणात्य लहेजा आहे. इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीये, त्यांचं दाक्षिणात्य भागांशी काही कनेक्शन नव्हतं. मला वाटतं की जर नीट डबिंग केलं असतं किंवा रश्मिकाने थोडा मराठी टोन पकडला असता तर तिला इतकं ट्रोल केलं गेलं नसतं. रणवीर सिंगने बाजीराव मस्तानी या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी मराठी लहेजा बरोबर आणला होता, पण रश्मिकाला ते जमलं नाही. पण म्हणून अशा भूमिका इतर भाषिक कलाकारांना द्यायच्याच नाहीत असं मी म्हणत नाही. फक्त कलाकाराने आपण जी भूमिका साकारत आहोत त्या भूमिकेच्या भाषेचा टोन पकडायलाच पाहिजे असं ती म्हणाली. या भूमिकेमध्ये मराठी अभिनेत्री असायला हवी होती का या प्रश्नावर सुद्धा सईने उत्तर दिले. आजकाल प्रत्येकाला आपापलं ओपिनियन आहे असं ती स्पष्ट म्हणाली. दरम्यान सईनं मराठी बरोबरच हिंदी मालिका तसंच सिनेमांमधून सुद्धा बरंच काम केलंय. तर रश्मिका मंदानाच्या कामाबद्दल सई देवधरने मांडलेल्या मतावर तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.